महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं झालं तर अजितदादांनी आपल्या सगळ्यांना माहिती असेल एक लेखी पत्र दिलं तर लगेच तिकडं पहाटेच्या शपथविधी झाल्या होत्या. हे तुम्ही पण बघितलं आणि मी पण बघितलं. म्हणजे रात्रीतनं आणि पहाटेतनं शपथ होतात. इतकं जलद गतीनं ज्यावेळेला भाजप सत्तेत येणार असेल त्यावेळेला राजकारण चालत असेल तर मग राज्यपाल कोणाच्या नियंत्रणात असतात? केंद्र सरकारच्या. केंद्र सरकार राज्यपाल नेमत असतं. केंद्रात सरकार कोणाचं आहे? भाजपचं सरकार आहे. मग भाजपचा तिथं आमदार किती आहेत? तर भाजपचे एक आमदार आहेत. मग भाजपचा एक आमदार असताना सुद्धा भाजप अशा पद्धतीने डाव रचतंय की जेणेकरून आमच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. तिथं बहुमताचा आकडा किती होता? तर 113चा होता. अर्थात भाजपकडे 113 होते का? नव्हते. तरी सुद्धा संधी दिली की तुम्ही सरकार स्थापन करा, कुठलं पण आणा, काय पण आणा, पण ते भवनामध्ये सांगा. विजयला सरकार स्थापन करता येणार नाही. जो विजय मुख्यमंत्री होईल असं वाटत होतं तो मुख्यमंत्री होऊ नये याच्यासाठी सर्व पातळीवरती सगळेच्या सगळे पक्ष अशा पद्धतीने काही डाव रचतायत की ज्याच्यामुळे विजय हा मुख्यमंत्री तर होणार नाहीच, मात्र तो 107 आमदारांसहित स्वतः आमदारकीचा राजीनामा देईल अशा पद्धतीची बातमी येते. किंबहुना असं विजय स्वतः म्हटलाय अशी बातमी समोर येते. नेमकं प्रकरण काय आहे? एवढं मॅन्डेट मिळूनही विजयला सरकार का स्थापन करता येत नाहीये आणि नेमकं कुरघुडी करणारे पक्ष कोणते आहेत याच्यावरतीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. नमस्कार, मी अक्षय तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्दवेडे चॅनलवरती. मंडळी, तुम्ही पाहिलं असेल तर ज्या पद्धतीनं तमिळनाडूमध्ये अगदी एक सिनेमा तयार झाला, जसे की एखादा सिनेमा सुद्धा मागे पडेल, अगदी त्या पद्धतीनं थलपतीनं एंट्री मारली आणि त्यानंतर काय तो बदल लोकांच्या काळजात काय ती जागा केली आणि 1, 2, 5, 10 शीटा येतील असं म्हणत म्हणत 108 शीटा स्वतःच्या निवडून आणण्यापर्यंतची मजल ह्या विजय थलपतीची गेली. आणि ते आणल्यानंतर मात्र पुन्हा एकदा म्हणजे ज्या पद्धतीनं त्यानं 2 वर्षापूर्वी म्हटला होता की एक नंबर प्लेटच गाडीची, त्याच्यावरती आपला एक स्पेशल व्हिडिओ तो सुद्धा बघा, की त्यानं आधीच इंडिकेट दिलं होतं की 2026 साली तो सीएम असेल, मात्र अवघ्या 10 शीटा कमी पडल्या आणि स्वतःच्या बळावरती सीएम होता येत नाहीये. पण तरी सुद्धा सरकार स्थापन करायचं आहे म्हटल्यानंतर 10 शीटा जुळवाजुळव होऊ शकते इतकं सोपं वाटत होतं, मात्र ते सध्या शक्य होताना दिसत नाहीये. काय अडचणी आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजयला 108 शीटा निवडून आलेल्या आहेत. तिथं जर सरकार स्थापन करायचं असेल तर जसं की म्हटलं जातं की अर्ध्यापेक्षा जास्त सीटा हव्यात, म्हणून 118 सीटा हे लिमिट आहे. त्यामुळे 118 सीटा मिळवायच्या असतील तर त्याला अजून 10 नाही तर 11 सीटा गरज आहेत. का असं म्हणतोय? तर 108 सीटा जिथं निवडून आलेल्या आहेत त्याच्यामध्ये 2 जागी तो स्वतः लढला होता. त्यामुळे त्यांच्या 108 सीटा जरी असल्या तरी सुद्धा त्यांचे 107च आमदार आहेत हे लक्षात घ्यावं लागेल, कारण त्याला एकाच जागेचा राजीनामा द्यावा लागणार आहे. मग 107 सीटा यांच्या, मग आणखीन 11 कुठल्या जुळवाजुळव करायच्या? तर काँग्रेसनं आधीच त्याला पाठिंबा देऊन टाकला आणि या काँग्रेसच्या ज्या काँग्रेसनं DMK बरोबर युती केलेली होती आणि काँग्रेसच्या 5 सीटा निवडून आलेल्या होत्या, काँग्रेसनं सरळ सांगितलं की विजय थलपती सोबत आमचा पाठिंबा आहे, त्याच्या पक्षाला आमचा पाठिंबा आहे आणि त्यांनी त्यांचे 5 आमदार जे आहेत ते विजयच्या बरोबरीने दिले. अर्थात त्याचे किती झाले? तर 107 त्याचे प्लस हे 5 असं 112चं एक मॅन्डेट तयार झालेलं आहे. आता फक्त 6 आमदारांची गरज आहे आणि विजय हा बुधवारी सुद्धा राज्यपालांकडे गेला होता की मला सरकार स्थापन करण्याची संधी द्या. राज्यपाल म्हणाले लेखी पत्रक घेऊन या की सगळे आमदार 118 तुमच्याकडे आहेत, अशा पद्धतीचं मी परवानगी देतो. नंतर पुन्हा तो गुरुवारी गेला, आम्हाला मॅन्डेट आहे, आमच्याकडे मोठ्या प्रमाणात लोकांचं मत आहे आणि आमदार आहेत, आम्ही सरकार स्थापन करू शकतो, आम्हाला परवानगी द्या. त्यावेळेला सुद्धा राज्यपाल हेच म्हणतात की तुम्ही पत्र घेऊन या आणि मग मी तुम्हाला सरकार स्थापनेची परवानगी देतो. मग राज्यपाल बरोबर आहेत की विजय बरोबर आहे की राज्यपाल नेमका गेम करतायत हे लक्षात घ्यावं लागेल. नेमकं कायदा काय सांगतो? राज्यपालांना अधिकार आहेत, एखाद्या पक्षाला सरकार स्थापन करायला द्यायचा अधिकार कोणाला आहे? तर राज्यपालांना आहे. त्यांनी परवानगी दिली तर त्याला तिथं सरकार स्थापन करता येईल. मात्र राज्यपाल असं का म्हणतायत की आधी पत्र घेऊन या? याच्या आधी जर इतर राज्यांमध्ये बघितलं असेल, महाराष्ट्राचा पहिल्यांदा उल्लेख करतो. महाराष्ट्रात आपण बघितलं 2019 साली काय झालं? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी काय होती त्यावेळेला ती एकत्र होती आणि भाजप यांनी युतीमध्ये एकत्रित निवडणूक लढवलेली होती. मात्र निवडून आल्यानंतर त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी थोडासा संघर्ष झाला आणि म्हणून ते 2.5 वर्ष मिळेल, 5 वर्ष मिळेल, याच्यात सगळ्या वादामध्ये त्या दोघांना एकत्रितपणे सरकार स्थापन करता आलं नाही. मग राज्यपालांनी काय केलं? अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सांगितलं की ज्या पक्षाच्या जास्त सीटा आहेत, अर्थात त्यावेळेला भाजपच्या सर्वाधिक सीटा होत्या, भाजपला संधी दिली की तुम्ही पहिल्यांदा सरकार स्थापन करा. मात्र झालं काय?
उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात तो गट अख्खा शिवसेना पक्ष जो होता त्यांनी काही त्यावेळेला फडणवीसांना पाठिंबा दिला नाही, त्यांच्यात तुतुमयमय झाली आणि त्यावेळेला आपण सगळ्यांनी बघितलं तो सत्तानाट्य. मग त्यावेळेला फडणवीसांना सरकार स्थापन करता आलं नाही. मात्र नंतर त्यांनी संधी दिली कोणाला, दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष अर्थात उद्धव ठाकरे गट अर्थात शिवसेना. त्या शिवसेनेला संधी दिली, शिवसेनेला 24 तासाचा मुदत सुद्धा मिळाली, पण त्यांनी सुद्धा काही हातपाय मारले नाहीत, त्यांना सुद्धा काही वेगळा कोणाचा पाठिंबा आला नाही, त्यांनाही सरकार स्थापन करता आलं नाही. मग तिसरा पर्याय म्हणून एनसीपी कडे गेले, एनसीपीला संधी दिली, एनसीपी म्हणले आमच्याकडे बहुमत नाही, आम्हाला सरकार स्थापन करता येणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रपती राजवट ही लावण्यात आली. आपण सगळ्यांनी बघितलं असेल तर महाराष्ट्रावरती ती लागू झाली. ती 6 महिन्यांसाठी असते, त्या कालावधीमध्ये कोणी सरकार स्थापन केलं तर ठीक आहे, नाहीतर पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतात, ही रियालिटी आहे. मात्र इथं असं का होतंय, इथं याच्याकडे थलपती स्वतः म्हणतोय, विजय असं म्हणतोय की मला माझ्याकडे आहेत आमदार, मला संधी द्या. नेमकं कुठं ते बहुमत सिद्ध करायचं असतं, तर बहुमत विधान मंडळामध्ये विधान भवनामध्ये सादर करायचं असतं, तिथं सिद्ध करायचं असतं. मात्र तिथंपर्यंत जाण्याची संधीच हे राज्यपाल देत नाहीयेत. मग राज्यपाल कोणाच्या नियंत्रणात असतात, केंद्र सरकारच्या. केंद्र सरकार राज्यपाल नेमत असतं. केंद्रात सरकार कोणाचं आहे, भाजपचं सरकार आहे. मग भाजपचा तिथं आमदार किती आहेत, तर भाजपचे 1 आमदार आहेत. मग भाजपचा 1 आमदार असताना सुद्धा भाजप अशा पद्धतीने डाव रचतंय की जेणेकरून आमच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही, या पद्धतीचा नेरेटिव्ह तयार करण्याचं काम तिथं केलं जातंय. तिथं भाजपला सपोर्ट करणारे AIADMK सुद्धा आहे. मात्र इथं जर बघितलं तर आता विजयला सरकार स्थापन करण्यासाठी पहिल्यांदा कुरगुडी भाजपकडून होते का, हा मोठा मुद्दा आहे. कारण राज्यपाल सुद्धा कोणाचे आहेत, म्हणजे राजेंद्र सिंह विश्वनाथ जे राज्यपाल आहेत ते अगदी भाजपचे सुद्धा एकेकाळचे कार्यकर्ते, पदाधिकारी किंवा ते अध्यक्ष सुद्धा राहिले वगैरे, अशा पद्धतीचा त्यांचा इतिहास आहे. म्हणजे भाजपचेच राज्यपाल आहेत, ते काही वेगळे नाही आहेत. आणि भाजप राज्यपाल नेमत असताना कुठले पक्षाच्या बाहेरचे नेमत नाही, हे सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग ते कोश्यारींना बघा किंवा इतर राज्यपालांना बघा. मात्र इतकंच नाही, फक्त मी महाराष्ट्राचा दाखला देऊन थांबणार नाही, हा दुजाभाव कुठं कुठं होतोय बघा. याच्या आधी कर्नाटकमध्ये आपण बघितलं असेल तर 2018 साली भारतीय जनता पार्टीकडे मॅन्डेट होतं, 104 आमदार त्यांचे निवडून आले होते. पहिली संधी कोणाला दिली, तर भारतीय जनता पार्टीलाच त्यावेळेला पक्ष स्थापन करण्याची, सत्ता स्थापन करण्याची संधी दिली. तिथं बहुमताचा आकडा किती होता, तर 113चा होता. अर्थात भाजपकडे 113 होते का, नव्हते, तरी सुद्धा संधी दिली की तुम्ही सरकार स्थापन करा, कुठनं पण आणा, काय पण आणा, पण ते भवनामध्ये सांगा. मात्र तिथं सुद्धा भाजपला काही नवं तशा पद्धतीनं सरकार स्थापन करता आलं नव्हतं, तो भाग वेगळा. परंतु संधी कोणाला दिली, ज्याच्याकडे जास्त आमदार आहेत त्यांना दिली. मग थलपतीच्या बाबतीत, विजयच्या बाबतीत असं का होत नाहीये, ही का कुरगुडी केली जाते? इतकंच काय, त्याच्या पुढे जाऊन सांगतो. महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं झालं तर अजितदादांनी आपल्या सगळ्यांना माहिती असेल, 1 लेखी पत्र दिलं तर लगेच तिकडे पहाटेच्या शपथविधी झाल्या होत्या. हे तुम्ही पण बघितलं आणि मी पण बघितलं. म्हणजे रात्रीतनं आणि पहाटेतनं शपथ होतात. इतकं जलद गतीनं ज्यावेळेला भाजप सत्तेत येणार असेल त्यावेळेला राजकारण चालत असेल, तर राज्यपाल जे कुठल्याही पक्षारहित राजकारण करणं किंबहुना पक्षारहित भूमिका घेणं असं म्हटलं जातं, घटनात्मक पद म्हटलं जातं. मग तिथं घटनात्मक पदाला तेवढी ताकद राहिली आहे का, हा प्रश्न आपसूक निर्माण होतो. गोव्या किंवा मणिपूरच्या बाबतीत बघा, हेच विरुद्धार्थी झालं होतं. म्हणजे आता जसं विजयच्या बाबतीत होते तसं तिथं काँग्रेसच्या बाबतीत झालं. 2017 साली गोव्याची निवडणूक घ्या किंवा मणिपूरची निवडणूक घ्या, तिथं सगळ्यात मोठा पक्ष, सगळ्यात जास्त सीटा निवडून कुणाच्या आल्या होत्या, तर काँग्रेसच्या आल्या होत्या. मात्र तिथं सुद्धा बहुमताचा आकड्यापर्यंत ते पोहोचत नाहीयेत. म्हणून त्यांना पहिल्यांदा लिखित घेऊन या, सह्या घेऊन या, पत्र घेऊन या, म्हणून सरकार स्थापनेची संधी मिळाली नाही. आणि तिथं सुद्धा कमी आमदार असताना सुद्धा भाजपला संधी देण्यात आली. म्हणजे हे नेमकं चाललंय काय, हा मोठा प्रश्न आहे. आता याच्या पुढे जाऊन तिथं काय चर्चा चालू झालेली आहेत, तर DMK आणि AIADMK जे नेहमी आजपर्यंत एकमेकांच्या विरोधात राहिलेले होते, ते दोघंही एकत्र येऊन सरकार स्थापन करतील, अशा पद्धतीच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. म्हणजे 108 आमदारवाला राहिला बाजूला, मात्र ज्यांनी 50-60 आमदार आणलेत त्यांचे सरकार बनतंय की काय, हा मोठा प्रश्न पडलेला आहे. विजयला जर बघितलं तर सरकार स्थापनेसाठी शक्य आहे, त्याला काँग्रेसने सुद्धा मदत करण्याची शक्यता वर्तवलेली आहे. आपण जर बघितलं तर एकंदर TVKचे जे आमदार आहेत ते 108 आहेत. 2 नंबरला कोण आहे तर DMK आहे, त्यांचे 59 आहेत. त्यानंतर ADMKचे जे आहेत, AIADMKचे 47 आहेत. त्यानंतर काँग्रेसचे 5 आहेत. आणि त्यानंतर जे छोटे पक्ष आहेत, त्यानंतर त्यामध्ये PMK म्हणून आहे, त्याचे 4 आमदार आहेत. त्यानंतर AUML यांचे 2 आमदार आहेत, CPIचे 2 आहेत आणि भाजपचा 1 आमदार आहे. म्हणजे हे जे बाकीचे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांच्यातले 5 ते 6 आमदार जरी आपल्याकडे घेऊ शकला विजय, तरी सुद्धा त्याला सरकार स्थापन करता येतंय. मात्र तरी सुद्धा ते होऊ द्यायचं नाहीये. काही पक्षातले आमदार फोडून सुद्धा तो घेऊ शकतोय, एखाद्याला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देऊ शकतोय. मात्र हे होऊ द्यायचं नाहीये. म्हणून भाजप ही कुरगुडी करताय का? आता तुम्ही म्हणाल भाजपचा एकच आमदार आहे, त्यांना काय गरज पडली कुरगुडी करायची? फार मोठे तिथे सुद्धा राजकारण आहे. काय नेमकं राजकारण आहे, तर आज जर बघितलं तर DMK कडं, जो DMK आहे स्टॅलिनचा पक्ष,
तो फार मोठा आहे, तो कायम आजपर्यंत भाजपचा विरोधी राहिलेला आहे, प्रतिस्पर्धी राहिलेला आहे. आणि त्यांच्याकडे 1-2 नाही तर तब्बल 28 खासदार आज आहेत. आणि त्या 28 खासदारांचा पाठिंबा जर भाजपला मिळवायचा असेल तर त्या डीएमकेच्या स्टॅलिनला पुन्हा एकदा सत्तेवरती बसवलं, भले तो माझा विरोधक होता पण त्याला मी मदत करू शकलो तर त्यांच्या खासदारांचा पाठिंबा त्यांना मिळू शकतोय. जे की मागच्या वेळेला आपण बघितलं, काही मतांनी त्यांना त्यांचं जे विधेयक होतं, महिला आरक्षण म्हणा किंवा ते खासदार वाढवण्याच्या संदर्भातलं विधेयक म्हणा, ते पास करता आलं असतं, मात्र ते करता आलं नाही कारण खासदारांचा तेवढा पाठिंबा लोकसभेत त्यांच्याकडे नाहीये. आणि मग असं करून, अशा कुरघोड्या करून लोकसभेवरती आपलं बहुमत वाढवता येते का, याच्यासाठी भाजप ही खेळी करते का, हा सुद्धा प्रश्न राजकीय जाणकारांकडून उपस्थित केला जातोय. एकत्रित बघितलं तर सगळा डाव नेमका कोण रचतंय, तर याच्यामध्ये कुठंतरी मास्टर माइंड दिल्लीत बसलेत का, हाही एक प्रश्न आहे. डीएमकेला सुरुवातीला त्यांनी सांगितलं, स्टॅलिननी पोस्ट लिहिली की लोकांच्या जनमताचा आम्हाला अभिमान आहे, आदर आहे आणि आम्ही विरोधात बसून इथून पुढची 5 वर्षे काम करू. मात्र तेच आज स्टॅलिन म्हणतात दिसत आहेत की आम्हाला पुन्हा निवडणुका लागाव्यात असं वाटत नाही आणि म्हणून आम्ही विचार करून आज निर्णय घेऊ. म्हणजे ते काय निर्णय घेतील हे बघूच, पण हे जे काही होतंय हे चुकीचं आहे. लोकांनी ज्यांच्या पाठीमागं एवढ्या मोठ्या ताकदीनं उभं राहायचं काम केलेलं आहे, त्या पक्षाला मात्र सरकार स्थापन करण्यासाठी अशा अडचणी येत आहेत. आणि म्हणूनच ही काय विजयनं भूमिका घेतली अशी चर्चा सगळीकडे पसरतीये की जर आम्हाला सरकार स्थापन करायला दिलं नाही किंवा सरकार स्थापन करता आलं नाही तर आम्ही सगळेच्या सगळे आमदार हे राजीनामा देणार आहोत, अशा पद्धतीची भूमिका विजय घेताना दिसतोय. काय होतंय नेमकं, याच्यात चुकतंय कोण, विजयला मुख्यमंत्री बनता येईल का की आणखीन काहीतरी वेगळं बघायला मिळेल? मंडळी, तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून कळवा आणि नेमकं भाजपची राजनीती कशी वाटते सांगायला विसरू नका. धन्यवाद.